बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुन्हा मीडियममध्ये आता 6 सिरीज बघणार आहे. तुम्हाला 5 सिरीज, परंतु पेपरमध्ये कधी कधी शॉर्टकटमध्ये गणित विचारतात, त्याला टिपिकल प्रॉब्लेम असं म्हणतात. मीडियनला टिपिकल प्रॉब्लेम असं म्हणतात. मी परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमधून परळीकर सर. बघा आता तुम्हाला सांगत आहे की सिंपल सिरीज, डिस्क्रीज, कंटिन्यू ह्या इन्क्लुझिव्ह क्युम्युलेटिव्ह सिरीज संपूर्ण झाल्या आणि आता टिपिकल प्रॉब्लेम त्या पेपरमध्ये छोटे छोटे 4-4 मार्काला विचारू शकतात तुम्हाला. आणि ह्या मोस्ट IMP आहेत बिलकुल, यामध्ये सुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात. बघा मीडियनचे आता बघणार आहोत टिपिकल प्रॉब्लेम. मीडियनचे काय बघणार आहोत आपण? टिपिकल प्रॉब्लेम. तर अमेंड द फॉलोइंग डाटा अँड 10 म्हणून दिलेलं आहे त्यांनी. किती दिलेलं आहे? 10 कॅट्स. द मीडियन फ्रॉम द अमेंड टेबल्स, म्हणजे हा जो ग्रुप दिलेला आहे या ग्रुपचा 10चा ग्रुप तुम्ही तयार करा. अमेंड म्हणजे बदल करणे, चेंज करणे. आपको क्या करना पड़ेगा? चेंज करना पड़ेगा. अमेंड का मतलब क्या रहता? चेंज करना पड़ेगा. तर चेंज 10 का टेबल बोला उन्होंने, तर त्यामध्ये 10चा डिफरन्स ठेवावा. कितीचा? 10चा डिफरन्स. मग 10चा डिफरन्स म्हटलं तर 10 to 20 येणार. एम सिरीज म्हटलं तर 10 पासून सुरुवात झालेली आहे, म्हणजेच इथं 20 पर्यंत येणार. म्हणजे 10 पासून तर 20 पर्यंत, 10 पासून तर 20 पर्यंत, आणि 20 to 30 पर्यंत, 20 to 30, आणि 30 टू किती येणार मग? 40, आणि 40 टू किती राहणार? अबव म्हटलं, अबव म्हणजे तुम्ही इन्क्रीज करा, म्हणजे 50 राहणार. म्हणजेच हा झाला आता ग्रुप तयार. काय झालेला आपला? ग्रुप तयार. काय झालेला आपला? ग्रुप तयार. मग आता आपल्याला याची फ्रिक्वेन्सी बघायची आहे 10 to 20 मध्ये. म्हणजे 10 पासून तर 20 मध्ये आपल्याला किती ग्रुप येऊन राहिलेले आहेत? 3. किती ग्रुप? 3 ग्रुप येत आहे. 3 यांची करायची आहे तुम्हाला ॲडिशनल. किती काय करायची आहे त्यांची? ॲडिशनल. काय करायची आहे तुम्हाला? ॲडिशनल. काय करायची आहे तुम्हाला? ॲडिशनल. म्हणजे ती येणार 42. या तिघांची ॲडिशनल. त्यानंतर 20 to 30 म्हणजे 25. त्यानंतर आता 30 to 40 म्हणजे 30 to 40 म्हणजे हा 30 आणि हे 40, म्हणजे या दोघांची ॲडिशनल म्हणजे 58. आणि हे 40 ही संख्या, म्हणजे या सेम सगळ्या शेवटच्या याला 40 दिलेल्या, म्हणून 40 ही संख्या जशी असेल तशीच दाखवावी. मग आता यामध्ये काय काढत असतात? मीडियनमध्ये CF काढतात. काय काढत असतात? CF काढतात. सेंटर जी फ्रिक्वेन्सी असेल ती काढावं लागते तुम्हाला. काय काढावं लागते तुम्हाला? सेंटर फ्रिक्वेन्सी. सेंटर फ्रिक्वेन्सी 40 ही संख्या जशी आहे तशीच ठेवा. यांची ॲडिशनल करा. 5 to 7 आणि हे 2 6 7, म्हणजे 67 येणार आहे. किती येणार आहे तुम्हाला? ते 67 येणार आहेत. मग यांची सुद्धा ॲडिशनल करायची. यांची सुद्धा काय करायची आहे? ॲडिशनल. 125, 670 आणि 58. 7 + 7 म्हणजे 14 होतात. प्लस 1 करा, 15 येतात. 5 लिहा, कॅरी द्या, 6 12 होती. सोपी पद्धत राहते. 140 आहे, मग 125 आहे, त्यामध्ये 40 प्लस करायचे आहे तुम्हाला. हे 0 4 6 आणि 1. हे सिम्पल. म्हणजेच 160. आणि या फ्रिक्वेन्सी सुद्धा n = 160 येणार. म्हणजेच बघा आता, सॉरी, हे 5 आहेत आहे ना, हा 0 आहेत, इथं 5 येणार आहेत. इथे येणार आहे 5 आहे ना तो, म्हणजेच 5च्या जागी 5 येणार आहेत, 0 ने. 5 165. म्हणजेच मग आता आपल्याला 165. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ या साईडला लिहितो मी, म्हणजे त्या साईडला मला लिहायला जागा राहणार आहे की नाही. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. m = size of n upon 2 atoms. m = size of n किती आहे तुमचा? 165. त्याला डिवायडेड बाय किती? 2. म्हणजेच याला असं डिवायडेड बाय दाखवा टर्म्स. म्हणजेच बघा आता विद्यार्थी मित्रांनो, m = साईज. अरे लक्षात येत आहे का गणित? नाही तर मग चाललं सर डोक्याच्या वरतून, असं नका करू रे भावांनो. हे गणिताकडे थोडं लक्ष द्या, पेपर चांगला जाणार तुमचा. हे ओल्ड सिलेबस मध्ये आहे बरं, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या मे महिन्यामध्ये आहे हे सिलेबस संपूर्ण.
नाही तर मग पुढच्या वेळी चेंज होणार आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला हे यांचं डिवायडेशन करा. 8.2 50 येणार. हे ॲटम्स अभ्यास करा. एक वेळा स्टार्टर आला की झालं, मग तो निघत नाही, म्हणून म्हणतो अभ्यास करा. आता ही संख्या कशामध्ये येते? ही संख्या येते तुमची 125 मध्ये. म्हणजेच तुमचा ग्रुप आलेला आहे 32 40 32 40. मग m इज इक्वल टू 32 40 L. सॉरी, आता आपल्याला काय लिहावं लागेल? फॉर्म्युला लिहावं लागेल, है ना. म्हणजे इथं तुम्हाला लिहावं लागते मीडियन इज लाइन्स इन द ग्रुप. किती आला ग्रुप? 32 40 बाय अपर लाइन इन द फॉर्म्युला काय सर? m इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 m मायनस c. या संख्या फॉर्म्युला आहे. काय दिलेला तुम्हाला? फॉर्म्युला दिलेला आहे. बघा आता हा फॉर्म्युलाची संख्या मी इथं लिहितो. m इज इक्वल टू L1 आहे तुमचा 30 प्लस 40 मायनस 30 अपॉन आहे ना 34, आणि त्याच्या समोरची संख्या म्हणजे 58, आणि m म्हणजे आता आपली संख्या कोणती आली होती? 82.50 आहे ना. त्यानंतर सॉरी, आता आपल्याला हे मग मायनस मध्ये येत आहे. सॉरी, मायनस किती करावं लागेल? सी राहिला आता. हा सी म्हणजे त्या ग्रुपचे मध्ये बसली त्याच्यावरची संख्या 67. 60 किती आहे ना? 7 है ना. मग m इज इक्वल टू 30 प्लस मायनस करा, 40 मधून 30 गेले 10 राहतात. हे 50 ही संख्या जशी आहे तशीच दाखवा. त्यानंतर तुम्हाला आता काय करावं लागतं? याचं हे मायनस 82.50 मधून 67 मायनस करायचे. काय करायचे तुम्हाला? ते मायनस करायचे. काय करायचे तुम्हाला? ते मायनस करायचे. 15.5 m इज इक्वल टू 30 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 15 5 चा 10 म्हणजे 150, 5 म्हणजे तुम्हाला आहे ना 115 58. m इज इक्वल टू 30 प्लस 15 10 चा 150. सोपी पद्धत. 5 1 चा 5 सोपी पद्धत. मल्टिप्लिकेशन. आता त्यानंतर तुम्हाला त्याचं डिवायडेशन दाखवायचं. काय दाखवायचं? त्याचं डिवायडेशन. म्हणजे 15 टू ही जी संख्या येते 15 आणि 15 किती होता? 100. आणि 8 आणि 8 16. म्हणजेच तुम्हाला याचा जो डिवायडेशन असते तो 2.67 येणार. m इज इक्वल टू यांची ॲडिशनल करा 32.67. हे याचं आलेलं आहे ॲन्सर. म्हणजेच तुम्हाला हे याचं ॲन्सर दिसेल. बघा आता व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. बघा त्यानंतर आता हे जे दिलेलं आहे तर कॅल्क्युलेट मीडियन फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला खाली दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तुम्ही गुणोत्तर कॅल्क्युलेटचा अर्थ असते गुणोत्तर काढा. काय काढायचं? गुणोत्तर. म्हणजे त्यांचं जे गुणोत्तर दिलेलं असेल ते तुम्हाला काढायचं आहे. बघा आता सर हे कसं ओळखायचं? मग त्यांनी दिलेला तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिला, कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. आता यामध्ये सर ग्रुप नाही, फ्रिक्वेन्सी नाही दिसत, काहीच नाही दिसत. त्याप्रमाणे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिसत नाहीये, तर मग फ्रिक्वेन्सी नसेल दिसत तर काय करावे, आहे की नाही? तर हे बघा आता या गणितामध्ये डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला लावायचा आहे. तर इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 m मायनस c. ह्या संख्या दिलेल्या आहे. हा ग्रुप दिसतो म्हणजे हा L1 आहे आणि हा L2 आहे ना. मग आता L2 तर लिहून घेऊ आपण. L1 हे 30 प्लस 40 मायनस हे 30 दाखवलं. त्यानंतर आता तुम्हाला जो दिसत आहे बघा इथं फ्रिक्वेन्सी मिडल ग्रुप दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे ही आहे 25.
काय ती 25. मग त्यानंतर मेटल ॲटम्स म्हणून जो दिलेला म्हणजे ते 46 आणि ही 34. सी म्हणजे 34. सी म्हणजे 34. बघा मिडल ॲटम्स 46 आणि ही संख्या कधी पण मोठीच राहणार म्हणजे लार्जेस्ट राहणार आणि ही संख्या कधी पण स्मॉलच राहणार म्हणून ती तिथे दाखवून द्यायची. जास्त डोक्याचा वापर करायचा नाही. मोठी संख्या पहिले, छोटी संख्या लहान. संपला विषय. m इज इक्वल टू 30 प्लस 10 डिवायडेशन 25. आता सर 46 मधून 34 गेले किती राहतात? हे तर 6 म्हणजे याच्यात 2 इन्क्रीज आहे म्हणजे हे 10 आणि 2 12 येतील. m इज इक्वल टू 30 प्लस यांचं डिवायडेशन 12 1चा 12च होतो. हे 12 लिहिले. हा 0 आहे. चिपको फेविक्विक नाही चिपकायचा बिलकुल. चिपकवलं. हे 25 आहे. हे 25. m इज इक्वल टू 30 प्लस 25 4चा 100 येतो म्हणजेच याचं जे डिवायडेशन होईल ते 4 येणार. 25 4चा काय तो 100 लहान संख्या 25चा 125 मोठी संख्या झाली म्हणजेच 4.5 नाही 5.8 हा ते संख्या m इज इक्वल टू खाली उतरव मग 34.80. कॅल्सीवर तुम्हाला 8 ही संख्या दिसणार नाही. पॉईंटच्या नंतर एक संख्या म्हणजे हे 2 डिजिट असतात. किती डिजिट असतात? 2 डिजिट राहणार. किती डिजिट राहणार? 2 डिजिट राहणार. बघा 34.80. या पद्धतीने तुम्हाला हे गणित टिपिकल प्रॉब्लेम्स म्हणून दिलेले राहतील. म्हणजे हे 4 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतात आणि 8 मार्काला येऊ शकतात. सबस्क्राईब जरूर करावे. लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी.